नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी मटणाची आळणी बनवणार आहे, मटण सूप बनवणार आहे। अगदी साध्या सिंपल पद्धतीने मोठ्यांना आणि लहानांना ही आवडीची डिश आहे आणि खूपच आवडीने ते पितात। सूप अगदी हेल्दी असतं पिण्यासाठी। मटण सूप अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात। मटण आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। नंतर आपण त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। त्यासाठी आपण त्याला हळद आणि मीठ लावलेलं आहे, चवीपुरते मीठ ॲड केलेलं आहे। तर हे आता आपण मॅरिनेट करण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत। तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे। कढईवरती आपण 2 चमचे तेल ॲड करायचं आहे। तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे। तेल अगदी कमी प्रमाणात आपण वापरायचे आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि मसाला फूल आणि वेलची, मसाला वेलची आपण ॲड केलेली आहे। हे सर्व चांगले आपण गरम होऊ द्यायचे आहे। नंतर आपण त्यामध्ये 2 तमालपत्र ॲड करायचे आहेत। तर हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले भाजून झाले की त्यामध्ये आपण कांदा ॲड करायचा आहे। बारीक चिरलेला कांदा आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे। कांदा अगदी चांगल्या प्रकारे आपण भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा तुम्हाला हवा असेल तर ॲड करा किंवा नाही ॲड केला तरी चालेल। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत। नंतर आपण त्यामध्ये एक पेस्ट बनवलेली आहे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची आपण बारीक पेस्ट बनवलेली आहे। ती त्या कांद्यामध्ये आपण ॲड केलेली आहे आणि कांद्यासोबत ती देखील आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही लहान मुलांसाठी हे बनवत असाल, अगदीच एक ते 2 वर्षाचं जे बाळ असेल त्यासाठी जर तुम्ही हे बनवत असाल तर यामध्ये मिरची तुम्ही नाही ॲड केलीत तरी चालेल। मिरची न ॲड करता तुम्ही त्यामध्ये काळी मिरी ॲड करू शकता आणि त्यामुळे थोडासा तिखटपणा येईल आणि लहान मुलांना पिण्यासाठी देखील खूप चांगले लागेल। तर यामध्ये आता आपण मॅरिनेट करायला ठेवलेले जे मटण आहे ते मटण आपण यामध्ये ॲड केलेलं आहे। मसाल्यामध्ये मटण ॲड केल्यानंतर आपण ते देखील तेलामध्ये चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मसाला आहे आपला तो चांगल्या प्रकारे मटणाला लागला जाईल। तर हा सर्व मसाला अगदी चांगल्या प्रकारे लागण्यासाठी अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेतलेले आहे। नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। पाणी तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता। तर मी 1.5 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे। नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे। तर हे सर्व झाल्यानंतर अगदी चांगल्या प्रकारे त्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि मटण चांगले शिजण्यासाठी आपण ठेवून द्यायचे आहे। तर हे जे सर्व प्रोसेस आहे ती आपण जर कुकरमध्ये केली तर खूपच सुंदर झटपट अशा पद्धतीने होते, पण मी कुकरमध्ये न करता आज कढईमध्ये केलेलं आहे। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुकरमध्ये ट्राय करू शकता। खूपच छान आणि खूपच टेस्टी आणि झटपट अशा पद्धतीने आपलं मटण सूप जे आहे ते तयार होईल। पण मटण जे आहे आता जे मी कढईमध्ये ठेवलेलं आहे ते शिजण्यासाठी आपल्याला एक अर्धा तास तरी लागेल, अर्धा ते पाऊण तास चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी। आणि अर्धा ते पाऊण तासानंतर आपलं मटण जे आहे ते खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने शिजलं जाईल आणि आपलं मटण सूप, मटण आळणी जी आहे ती तयार झालेली असेल। आणि अशा पद्धतीने बघू शकताय खूप सुंदर पद्धतीने आपल्याला मटण आपल्याला शिजलेलं दिसत आहे। कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आळणीचा आणि मटण सूप आपलं जे आहे ते तयार झालेलं आहे। खूपच साध्या, सिंपल आणि झटपट अशा पद्धतीने आपण मटण सूप बनवलेलं आहे। रेसिपी अगदी साधी सिंपल आहे। जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल माझी ही मटण सूपची रेसिपी तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।